नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणूक कुठलीही असो, निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप होतातच. पण यंदाची जी मिनी विधानसभा निवडणूक आहे, ज्यामध्ये 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांची निवडणूक आहे, त्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे वैयक्तिक पातळीवरती होत आहे. आणि म्हणूनच हे जे निवडणुकांमधले वैयक्तिक आरोप असतात ते कामचलाऊ असतात का, किंवा तात्पुरते असतात का, किंवा ते संधिसाधू असतात का? कारण आरोप केले जातात, एकमेकांवर चिखलफेक केली जाते, पण नंतर सत्तेसाठी सगळे एकत्र येतात. मग ती कुठलीही सत्ता असू दे, कुठल्याही स्तरावरची असू दे, निवडणुका झाल्या की मग आरोप विसरले जातात. जनतेचे प्रश्न जे आधीही बाजूला फेकलेले गेलेले असतात ते नंतरही फेकले जातात. त्यामुळं या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईमध्ये खरंच निवडणूक अडकली आहे का? हाच आहे आपला आजचा विषय, आजचा सवाल. बघा, वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, निवडणुकांमधले वैयक्तिक आरोप कामचलाऊ किंवा तात्पुरते असतात का? मुद्दा क्रमांक 2, मातोश्रीवर थेट आरोप करून भाजपनं वातावरण तापवलंय का? मुद्दा क्रमांक 3, टोकाच्या आरोपांमुळे सत्तेसाठी पुन्हा युती करताना सेना भाजपची अडचण होईल का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, आरोप प्रत्यारोपांचा सत्ताधारी सेना भाजपला निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकांमध्ये फायदा होईल का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, राजकीय अभ्यासक अजित सावंत, भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेच्या वतीनं बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटीलसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो त्याआधी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. मी आज चर्चेला सुरुवात करतोय ती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून. हेमंत देसाई, आपण 1995च्या निवडणुकीपासून खास करून बघितलं की निवडणुकांमध्ये जे ज्येष्ठ राजकीय नेते असतात त्यांच्यावर टीका केली जाते, आरोप केले जातात, निवडणुकीपूर्वी कागद दाखवून पुरावे दाखवले जातात. तेच याही निवडणुकीमध्ये होत आहे. पण त्या आरोपांचं नंतर काय होतं हा एक प्रश्नच आहे. 1995ची निवडणूक आपल्याला आठवत असेल तर त्याच्या अगोदर शरद पवारांची सत्ता होती आणि त्यावेळी एनरॉनच्या प्रकरणावरनं फार मोठ्या प्रमाणावरती वादळ निर्माण झालं होतं. आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल की दाऊदशी त्यांचे संबंध आहेत, असे वेगवेगळे आरोप केले होते. खंडीभर ते आमच्याकडे पुरावे आहेत, खैरनार होते, बरेच लोक होते आणि गोपीनाथ मुंडे यांनी हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर एनरॉनचा करार करण्यात आला, म्हणजे पहिला जो करार होता तो रद्द करण्यात आला. मला आजही आठवते की हेडलाईन्स कशा झालेल्या होत्या त्याच्या. आणि दुसरा जो करार आहे तो कसा आम्ही फायदेशीर करतो आहोत हे मुंडे सांगत होते. आणि त्या काळात मला आठवते की आम्ही मुंड्यांना भेटलोही होतो. मुंड्यांना त्यावेळी संरक्षणसुद्धा चांगल्या प्रकारचं होतं आणि त्या याच्यामध्ये ते अत्यंत आनंदाने शरद पवारांच्या विरुद्ध आरोप करत होते की कशा प्रकारचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आम्ही आता आल्यानंतर आम्ही पारदर्शी कारभार आहे, त्या पारदर्शी हा शब्द त्यांनी त्यावेळी वापरल्याचं मला ठळकपणे आठवते. त्यानंतर जर बघितलं आता दुसरा जो करार एनरॉनचा झाला तो अत्यंत तोट्याचा आणि राज्याला खड्ड्यात घालणारा कसा होता हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याबद्दल आता पुन्हा वाद करण्याचं सुद्धा काही कारण नाही. त्याच्या अगोदर आपल्याला आठवत असेल की 1990च्या आधी भूखंडांचं श्रीखंड असा शरद पवारांवरती आरोप करण्यात आला होता, विशेषतः वसई विरारबद्दल. आणि त्यावेळीसुद्धा गंभीर आरोप करण्यात आले. मला वाटतं त्यावेळी छगन भुजबळ वगैरे शिवसेनेमध्ये होते आणि मोठ्या प्रमाणावरती ते आरोप झाले होते. त्यावेळी इतरसुद्धा बरेच नेते होते आणि त्यावेळी मुख्यतः तिकडे जनता दल होते, समाजवादी काही कार्यकर्ते होते. त्यांनी अत्यंत
विशेषतः मृणालताईंनी बरेच पुरावे सादर केले होते आणि त्यानंतर मृणालताईंबद्दल सुद्धा पवारांनी काय शब्द उच्चारले होते हे आपल्याला सगळं आठवतं. त्याचं काय झालं भूखंडांचं श्रीखंड, काहीही झालं नाही त्याच्यानंतर. हे 2 इन्सिडेंट्स आहेत. आणि त्याच्याशिवाय मी तुम्हाला सांगतो की एक बोफोर्सचं जो राष्ट्रीय स्तरावर ते बघितलं तर बोफोर्सच्या संदर्भात गंभीर आरोप झाले. आता बोफोर्सच्यामध्ये 65 कोटींची लाच खाण्यात आली आणि ते 4-5 खात्यांमध्ये जमा झाले. विशेषतः हिंदुजा वगैरे यांची नावं त्याच्यामध्ये होती आणि कोड वर्ड्स सांकेतिक भाषा वापरली होती आणि त्याच्यामध्ये राजीव गांधींना पैसे देण्यात आले असा आरोप झाला. त्याच्यानंतर वेगवेगळी सरकार आली, चंद्रशेखर सरकार, VP सिंग सरकार, पुन्हा नरसिंह सरकार, पुन्हा वाजपेयी सरकार, पण कोणालाही ते शोधता आलं नाही. याचा अर्थ ते झालं नसेल असं नाही, पण बोफोर्सच्यामुळे राजीव गांधींची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर संरक्षण खरेदीमध्ये ट्रान्सपरन्सी आली का, ती आली असं नाही. उलट मी तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो की अरुण सिंग हे तेव्हा संरक्षण खात्याचे राज्यमंत्री होते. राजीव गांधींचे अत्यंत निकटवर्ती होते. वाजपेयी सरकार आले होती ते त्यांचे ॲडवायझर झाले. अरुण नेहरू ते भाजपमध्ये गेले आणि बोफोर्स तोफा चांगल्या आहेत हेही नंतर सिद्ध हे झालं. नंतर सिद्ध झालं. आणि त्यानंतर फक्त कचरोची मधून आरोप करायचे, काहीही करण्यात आलं नाही त्याबाबत. आपल्याला अलीकडचं वडिलांच्या वरती जमिनीचं प्रकरण बघा, मध्ये सोडून दिलं, पुढे काहीच झालं नाही त्याचं, फक्त इलेक्शनचा इश्यू करण्यात आला. आणि हे याच्यामध्ये आरोप करण्यामध्ये जे तंत्र आहे त्याच्यामध्ये PhD भारतीय जनता पक्षाची आहे हे मला सांगायला अजिबात प्रत्यय वाटत नाही. अगदी नक्कीच इतर पक्ष मागेत असं नाही, पण भाजपमध्ये त्या तंत्रामध्ये खूप कौशल्य संपादन केले आणि इतरांनी त्यांच्यापासून शिकायला पाहिजे असं मला वाटतं. गोरा खैरनार सुद्धा ट्रकभर पुरावे देणार होते, तेही पुरावे अजून आलेले नाहीये. विनोद तावडे यांनी किती आणि फडणवीस यांनी बैलगाडी नेली होती ना, केवढी पुराव्यांची मोठीच्या मोठी. त्याचं काय झालं पुढे? सिंचनाच्या SCBच्या चौकशीचं पुढं काय हा प्रश्न विचारू नका असं म्हणतायत. आणि आता अजितदादा आणि सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने मुलाखती देत आहेत, ज्या आत्मविश्वासाने त्यांची देहबोली बघा, काहीच त्यांना टेन्शन नाही कसल्याही प्रकारचं. त्यामुळे मला वाटतं की आता ते फक्त निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देणं त्यांना बाकी आहे असं मला वाटतं. 2014च्या निवडणुकीपूर्वी विश्वास पाठक, तुम्हाला आठवत असेल, नॅशनल हेरॉल्डचं प्रकरण तापलं आणि काँग्रेसनं मग मध्येच तरुण भारताचं सुद्धा प्रकरण काढलं. मी हा प्रश्न मुद्दामून तुम्हाला डिवसण्यासाठी विचारतोय, कारण तुम्ही तरुण भारत या ग्रुपचे आधी MD राहिलेला आहात 5 वर्ष. नॅशनल हेरॉल्ड आणि तरुण भारत ही दोन्ही प्रकरणं आता बासनात गेलेली आहेत. तुम्ही आमचं काढू नका, आम्ही तुमचं काढत नाही, असं सेटलमेंट काँग्रेस भाजपमध्ये झालं अशी चर्चा आहे. नाही, असं अजिबात नाही. नॅशनल हेरॉल्डची जी केस आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये सुब्रमण्यम स्वामींच्या माध्यमातून चालू आहे. आणि नॅशनल हेरॉल्डमध्ये काय होतं मुख्यतः, तर नॅशनल हेरॉल्ड या कंपनीकडे, ट्रस्टकडे फार मोठी प्रॉपर्टी होती आणि त्या प्रॉपर्टीची किंमत शेकडो कोटीमध्ये होती. आणि ती प्रॉपर्टी बळकवण्याच्या माध्यमातून त्यांनी एक सेक्शन 25ची कंपनी स्थापन केली. त्याच्या माध्यमातून बेनिफिशरी इंटरेस्ट आणि त्याचं मॅनेजमेंट हे राहुल गांधी आणि सोनियाजी गांधी. नाही, ती कोर्टात सुरू आहे. मुंबईतल्या जागेचं प्रकरण म्हणतोय मी, नॅशनल हेरॉल्डचं. आणि मुंबईतूनच पृथ्वीराज चव्हाण आणि तरुण भारताचं प्रकरण काढलं. दोन्ही प्रकरणं बासनात गेली आहेत. नाही, तर नॅशनल हेरॉल्डचं प्रकरण अजूनही कोर्टामध्ये सुरू आहे आणि ते सुरू राहणार आणि त्याच्यामध्ये हे अडचणीत येणार आहे. हा प्रश्न तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना विचारला की पुढे काय झालं म्हणून. तरुण भारताचा विषय असा होता की तरुण भारताच्या माध्यमातून तिथे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे का, म्हणजे विनोद तावडे हे त्याचे डायरेक्टर होते आणि डायरेक्टर असल्यामुळे त्यांना काही बेनिफिट मिळाले का, हा तो विषय होता. तर आपल्या माहितीसाठी विनोद तावडे त्या कंपनीच्या संचालक बोर्डावर होते. ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नव्हते, ते डे टू डे ऑपरेशन्समध्ये कुठे इन्व्हॉल्व नव्हते. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही शेअर्स देखील नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला. मात्र उगाच तो संबंध जोडून तुम्ही आता मंत्री झाले आणि कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या नावाखाली तुम्ही तरुण भारताला जास्तीच्या जाहिराती देता असे फक्त कपोलकल्पित आरोप केले, पण कुठे जाहिराती दिल्या का असं कुठेही दिसलं नाही आणि तो विषय मग संपला. संचालक पदाचा राजीनामा त्यांनी केव्हा दिला, मंत्री झाल्यावर का अगोदर? नंतर दिला. हा, मग आता तुम्हाला चुकीचं काहीच अहो, नाही. साधं नैतिकतेचा जर का मुद्दा आला मी तुम्हाला सांगतो, तर मग नैतिकतेच्या मुद्द्याखाली पाठकजी एकच तावडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. एकच गोष्ट सांगतो, डोनाल्ड ट्रम्प आहे ना, मी तुम्हाला आडकाठी नाही करते. डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा अध्यक्ष झाले अमेरिकेचे, त्यांनी सांगितलं माझं सगळं खाजगी याच्यातलं मी संपूर्णपणे अंग काढून घेतोय. किमान डोनाल्ड ट्रम्पचा तुम्हाला आदर्श वाटत असेल तर तो तरी स्वीकारा. हा, बोला. नाही, मला हे सांगायचं आहे की एक तर तुम्ही नैतिकतेचा विषय म्हटलं तर बरोबर आहे, तो विषय येतो. मात्र ते कंटिन्यू राहू शकतात. आपल्याकडे काय होतं की मी कोणाची बाजू घेत नाही, पण जनरल मी जे बघतो ना
की राजकारणी लोक कुठेतरी डायरेक्टर होऊन जातात, मग त्यांचे सल्लागार असतात आणि कुठेतरी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर देखील काही गोष्टी राहून जातात. तशा प्रकारची ती विनोद तावडेंची केस झाली. मात्र मला आठवतं की विधानसभेमध्ये सकाळी इतका मोठा गदारोळ झाला होता की आजच्याच तुम्ही विनोद तावडेंचा राजीनामा द्या, नाहीतर आम्ही हाऊस चालू देणार नाही. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागितला, मी उत्तर देतो म्हटलं आणि त्यांनी एक डिटेल उत्तर दिलं. ते उत्तर दिल्यानंतर ते एवढं सेल्फ सॅटिस्फॅक्टरी होतं की त्याच्यानंतर त्याच्यात काही तथ्य नाही पूर्ण राज्याला कळलं. मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला माहिती आहे पाठक साहेब? किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर आरोप करताना काल परवा एक नवा आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंवर 7 कंपन्यांना घेऊन. जेव्हा तुम्ही हा मुद्दा तुमच्या मंत्र्यांना डिफेंड करण्यासाठी म्हणता ना की ते नकळत तिथं राहून जातं, तर मग ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होऊ शकतं. पण किरीट सोमय्या यांनी इतकी टोकाची भूमिका घेतलेली आहे की थेट ते उद्धव ठाकरेंना संपत्ती जाहीर करा असं आवाहन करतायत आणि त्यांचा संबंध हा ईडीशी जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं चालला आहे. नाही बघा की ते जे 4-5 कंपन्यांची नावं घेतात आहे, त्या कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा डायरेक्टली इनडायरेक्टली काही इंटरेस्ट आहे का, शेअर होल्डिंग आहे का, त्याच्यात ते संचालक आहेत का, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची कुठेतरी म्हणजे अनजस्ट एनरिचमेंट ज्याला म्हणतात की त्यांची संपत्ती वाढली आहे का, हे जर सिद्ध होत असेल तर त्या आरोपामध्ये नक्कीच सिरियसनेस आहे. पण या सगळ्या प्रूव्ह करण्याच्या गोष्टी आहेत. आणि ज्या प्रकारे एक खासदार किरीट सोमय्यांच्या माध्यमातून जर असं म्हणत असतील तर त्यांना त्याच्यात काही तथ्य वाटत असेल, आणि ते जर असेल तर मग उद्धव ठाकरेंनी ते घोषित करावं. मात्र ते असं म्हणतात आहे की तुम्ही चौकशी करा म्हणून. आणि नंतर मला वाटतं बरोबर आहे, केंद्र सरकार राज्य सरकार भाजपच्या ताब्यात आहे. म्हणून म्हणतो की जसं एक मला वाटतं असं एक प्रत्यारोप झाला की तुम्ही अमित शहांची घोषित करा म्हणून. तर आता मला असं वाटतं की हे लक्षात घ्या की अमित शहा अनेक वर्षांपासून इलेक्शन लढतात आहे. जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इलेक्शन लढतात आहे, दरवेळेला खेपेला ॲफिडेविटच्या माध्यमातून आपल्या गोष्टी डिस्क्लोज करतच असतात. पण उद्धव ठाकरेंसारखे जे कुठेही इलेक्शन लढत नाही, त्यांच्यावर जर असा आरोप झाला तर त्यांनी स्वतःहून क्लीन याला काहीच हरकत नाही. आता त्यांनी म्हटलं चौकशी करा, तर तो विषय वेगळा, तो देखील होऊ शकतो. आज जे निवडणुकीच्या निमित्तानं आरोप झालेले आहेत मातोश्रीवर, उद्या सत्तेसाठी जर का सेना भाजप एकत्र आलेत तर हेच आरोप घेऊन भाजप पुन्हा वारंवार त्याचा पुनरुच्चार करेल का? नाही, मी माझ्या मागच्या चर्चेत मी हे सांगितलं की कसं आहे की खूप टोकाची भूमिका घेऊ नये. आणि टोकाची भूमिका ज्या प्रकारे शिवसेना घेते आहे त्याच्यामुळे होतं काय की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे शिवसेनेला माहीत नाही, भाजपाला माहीत नाही. एक मिनटं त्यांना ते माहीत नाही. काय असतं की शेवटी हा जनतेचा कौल असतो, जनतेच्या मनात काय हे आपल्याला अजून माहीत नाही. त्यामुळे मी एवढंच म्हणेल की शिवसेना ज्या प्रकारे टोकाची भूमिका घेते, पर्सनलाइज अटॅक करते आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून किरीट सोमय्यांनी दिलं असेल. मात्र पक्ष म्हणून आणि नेतृत्व म्हणून आशिष शेलार या नेत्यांनी पर्सनल अटॅक ज्याला म्हणतो ना, वैयक्तिक आरोप हे सुरू केलेले आहेत. ते आजचे नाही आहेत, गेल्या 6-7 महिन्यांपासून आहेत. नाही, या तुम्ही इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये बघा तर मी देखील जबाबदारीने सांगू इच्छितो आपल्याला की जिथे पर्सनल आरोप झाले त्याला प्रतिउत्तर म्हणून ते उत्तर दिले. मात्र आमचं कॅम्पेन कोण लीड करत आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नाही, तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. मी थेट जातोय निलमताई गोरेंकडे. निलमताई, जसं आता विश्वास पाठक भाजपच्या वतीनं सांगतायत की जी टोकाची भूमिका शिवसेना घेते आहे, शिवसेना हे विसरते आहे की सत्तेसाठी पुन्हा आपण एकत्र येऊ शकतो, आणि अशा वेळी आमचे नेते प्रतिउत्तर म्हणून मातोश्रीवरती हल्लाबोल करतायत किंवा आरोप करतायत. मला असं वाटतं आशिष की राजकारणामध्ये जरी अर्थ नसला तरीसुद्धा 1998 सारखी जर का परिस्थिती असती की एका खासदारामुळे सरकार पडणार आहे केंद्रामधलं, तर हे आरोप किरीट सोमय्यांनी केले असते का? तर केले नसते. ज्या क्षणी 2014ला 2/3 बहुमतापेक्षाही आपण सर्व कम्फर्टेबल आहोत हे दिसल्याबरोबर हे सगळे आरोप झालेले आहेत. दुसरं, सगळीकडचंच कारभार हा स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये, लोकांवर अन्याय होता कामा नये, ही भूमिका कायम राहिलेली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर आणि भाजपच्या मंत्र्यांवर ज्या वेळेला अण्णासाहेब हजारे यांनी आरोप केले त्यावेळेला आमचे जे मंत्री होते त्या सगळ्यांना चौकशीला सामोरं जाणं आणि त्यासाठी त्यांचे राजीनामे घेणं हे सर्व माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. या उलट भारतीय जनता पक्षाचे जे लोक होते त्यांना मात्र त्यांनी क्लीन चिट देऊन या ना त्या मार्गाने फक्त त्यांचे जे राजकीय विरोधक होते शिवणकर त्यांना संपवण्यासाठी त्यांनी हे वापरलं.
दुसरा माझा मुद्दा असा आहे की आम्ही एकत्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येणार का येणार नाही आहे याच्याशी या आरोपांचा संबंध विश्वास पाठक जोडतायत. म्हणजेच अर्थ असा आहे की आम्ही एकत्र येणार नसलो तर हे प्रश्न खोलापर्यंत जाण्यासारखे आहेत आणि आम्ही एकत्र आलो तर मग हा प्रश्न संपणार आहे. म्हणजेच तथ्य आणि सत्य याच्यामधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये तथ्य काय आहे न बघताच अशा पद्धतीने आरोप करणं. आणि मला उलटं असं वाटतं की मी आज पत्रकार परिषदेतही बोलले की संपूर्ण 2014ची कॅम्पेन नरेंद्र मोदी आणि भाजपाने सातत्याने म्हणजे त्यांनी राष्ट्रहिताचं नाव घेतलं नाही, हिंदुत्वाचं तर नाव आचारसंहिता लागल्यावरती घेता येत नाही पण आचारसंहितेच्या आधी पण राम मंदिराचं बोलले नाहीत. सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून टोप्या घालून घेत होते, प्रॅक्टिकली म्हणजे सगळं हे गोष्ट करत होते आणि विकासावरती आमची निवडणूक आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आता मगाशी हेमंत देसाईंनी जो सगळा आढावा घेतला त्याच्यातलं एक सत्य मला अजून सांगायचं आहे की ज्या वेळेला असे आरोप होतात त्या आरोपांमध्ये बऱ्याच वेळा त्याला लागणारा जो दारुगोळा असतो म्हणजे माहिती जी असते ती सत्ताधारी पक्षातलाच एखादा गट विरोधी पक्षाला पुरवत असतो. हे सातत्याने घडलेलं आहे आणि हे घडत असताना तुम्हाला लक्षात येईल म्हणजे मी स्पष्ट बोलते, कोणाला मान्य असो नसो चर्चा त्याच्यावर वेगळी होऊ शकते की गोपीनाथ मुंडे जेव्हा आरोप करत होते शरद पवारांच्या विरुद्ध तेव्हा सुधाकरराव नाईक हे गोपीनाथ मुंडेंना सगळी माहिती देत होते. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या आतल्या माहिती कुठल्या लँडलाईनवरून फोन झाले कुठल्याही विरोधी पक्षाच्या माणसाला आतून कसं कळणार आहे. तोपर्यंत भाजपा आणि शिवसेनेचं सरकारच नव्हतं. त्यामुळे अधिकाऱ्यांच्याकडची एक लॉबी जी आहे आणि डायरेक्टली CM ऑफिसमधून तेव्हाही माहिती कळत होती. माननीय मनोहर जोशी सरांना हटवण्याचा जेव्हा प्रयत्न झाला नारायण राणेंकडून त्यावेळेला सुद्धा त्यांचं भूखंडाचा विषय सगळा वाढवण्याचं काम आणि ती माहिती देण्याचं काम आणि त्याच्यासाठी सुद्धा एक लॉबी काम करतच होती. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात सुद्धा तुमच्या लक्षात असेल की ज्या वेळेला इथे सभागृहामध्ये आमच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चासत्र झालं आणि त्याच्यामध्ये आर्थिक पाहणी अहवालावरती चर्चा झाली आणि एकनाथ खडसेंनी तिथे म्हटलं की फक्त 0.1% सिंचन आहे आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की गणपतराव देशमुख आणि खडसे जे म्हणतात त्याच्यात मला तथ्य वाटतंय. तिथून ह्या सगळ्या सिंचन घोटाळ्याच्या याला सरकारकडून स्वीकृत व्हायला सुरुवात झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की काही लोक निवडणूक लढतात. आता मला असं बोलणं कारण काय माहिती आहे का मी किरीट सोमय्या एवढी आणि आशिष एवढी निर्लज्ज नाही आहे. कारण आम्ही असं म्हणू शकत नाही की आशिष कोण लढली नाही म्हणून त्यांची संपत्ती जाहीर करा. आशिष कोण? आशिष शेलार रे बाबा, तुला कसं म्हणेन मी असं. आशिष शेलार बोलते मी की असे निर्लज्ज आम्ही नाही आहोत त्याच्यामुळे आम्ही असं बोलणार नाही या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्यामुळे हे विश्वास पाठकांसारखा माणूस सुसंस्कृत आहे असं माझं मत होतं. पण आत्ता पण ते इथे उघडपाथ्याने हेच बोलत आहेत की त्यांनी निवडणूक लढली नाही. अरे ज्यांनी निवडणूक लढलं नाही त्यांच्याकडून तुम्हाला सत्तेचा टेकू चालतोय. ते तुम्हाला प्रचार सभांना बरोबर आत्तापर्यंत चालत होते. प्रत्येक वेळेला सरकार आलं त्याला संयुक्त वचननाम्यात चालत होते. निवडणूक न लढवलेले बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसांनी तर असं मध्यंतरी एका वाहिनीवर स्टेटमेंट केलं की माझ्या संपत्तीत काही वाढ झाली नाही, माझी संपत्ती फक्त बाजारभावाप्रमाणे वाढलेली दिसली. मग माझं तर म्हणणं अजून 100 नावं काढा ना भारतीय जनता पक्षाची. कोणाची संपत्ती किती वाढलेली दिसली या सगळ्याचाच लेखाजोखा होऊ द्या. आणि म्हणून प्रश्न असा आहे कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचाराने शिवसेनेत बरबटलं आहे. गडकरी साहेब बोलतात त्या ठिकाणी पूर्ती घोटाळ्याचं काय झालं होतं या संदर्भामधलं जे आहे ते. आणि किरीट सोमय्यांवरती सुद्धा ते वैष्णव यांनी जे आरोप केले त्याची उत्तरं काय आहेत काय माहिती आहे का. लोकांना शिवसेनेने केलेलं काम पुसण्यासाठी यांनी एक काळा रंग आणि एक फडकं हातात ठेवलं आणि जिथे जिथे काम दिसत जाईल तिथे तिथे तो काळा बोळा पुसण्यासाठी. म्हणून किरीट सोमय्या एक दुःखी आत्मा कारण मंत्रिमंडळात त्याला स्थान मिळालं नाही त्यामुळे भुंकायला चांगला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आशिष शेलार की ज्याला त्याच्या महत्त्वाकांक्षेला तर कुठलं मर्यादाच नाही आहे. त्याला मंत्रिमंडळ नाही मिळालं, मुंबई मनपा नाही मिळाली, मग आता कित्येक वेळेला स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद मिळालं नव्हतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक दुहेरी नीती केली. आता प्रश्न कसा आहे माहिती आहे का, तुम्ही सुद्धा वाहिन्यांचे आणि प्रिंट मीडियाचं कसं होतं. आता आदर्श घोटाळा आला, आशिष जाधव तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात एका अर्थाने कारण तुम्ही ते सगळं शेवटपर्यंत पाहिले आणि आजही ती केस चालू आहे.
आदर्श घोटाळ्याच्या मध्ये सत्यापर्यंत जाणारी याचिका करणारे वाटेगावकरांसारखे लोक होते की जे कुठेही न बधता किंवा कुठेही त्याच्यामध्ये डिस्टर्ब न होता ते पुढे घेऊन चालले होते. या उलट किरीट सोमय्या जे म्हणतात आमच्या या याचिका होत्या त्या याचिका होत्या, उलट तुझ्या लक्षात असेल एखाद्या वेळेस की गेल्या वर्षी सरकारने चौकशी सुरू केली म्हणून सगळ्या याचिका भाजपच्या लोकांनी ज्या केल्या होत्या त्याच्यामधून स्वतःची नावं काढून घेतली त्यांनी. अरे तुम्ही सरकारने केलं म्हणून नाव स्वतःचं काढायची गरज काय? सरकार एक वेगळी यंत्रणा आहे. जनहित याचिका ही सरकारपेक्षा किंवा राजकीय पक्षापेक्षा निराळी प्रक्रिया असते. पण सिंचन घोटाळासुद्धा यांना केवळ एक मानेवर तलवार ठेवून बाटफूटला वापरण्यासाठी म्हणून चर्चा करायची होती का, हा प्रश्न तयार होतोय ज्यावेळेला हे सगळं बोलतायत त्यावेळेला. दुसरं काय झालंय माहितीये का की एक बऱ्याचशा लोकांची गैरसमज ऐका ना, झाली. आपण एक एक मुद्दे आणि ती घेऊया. राज ठाकरे, नारायण किरीट राणे- सोमय्यांचे आरोप खूप महत्वाचे आहेत. नीलमताई, किरीट सोमय्यांच्या आरोपाचा दुसरा भाग मी तुम्हाला सांगतो. काल जे आरोप झाले 7 कंपन्यांना घेऊन, त्यामध्ये किरीट सोमय्या असंही म्हणाले की या 7 पैकी 2 कंपन्या अशा आहेत ज्यामध्ये छगन भुजबळ अडकलेले आहेत, त्याची ईडीकडून चौकशी चाललेली आहे आणि त्याच 2 कंपन्यांशी उद्धव ठाकरे यांचा सुद्धा संबंध आहे. आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की किरीट सोमय्या ज्या 2 मला सांग ना. कंपन्यांविषयी नाही, बोलतायत, आशिष मला सांग ना, संबंध आहे म्हणजे काय आहे? हा मग तेच किरीट सोमय्या सांगतायत. संबंध आहे म्हणजे काय सांगतो ना हे आम्हाला तुम्हाला. कळू दे ना. किरीट सोमय्या मग काय माहितीये का, किरीट सोमय्या ऐकणार आणि लोकांना उल्लू बनवणार. अरे तू जा ना म्हणून कोर्टामध्ये जा आणि कोर्टात जाऊन सिद्ध कर. सरकार आहे, गृह विभागाला चौकशी करू दे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. पण ब्रेक नंतर याच्या संदर्भामध्ये ठीक आहे. एक ब्रेक घेऊया, एक ब्रेक घेऊया. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे का? 93% लोक म्हणतायत होय, वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे. मी तर असं म्हणतोय की या सर्व निवडणुका केवळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या फेऱ्यातच अडकलेल्या आहेत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी विश्वास पाठकांकडे जातो. विश्वास पाठक, आता नीलमताई गोरे ज्या बोलल्यात त्याला तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे? नक्कीच नीलमताईंनी अनेक मुद्दे मांडले आणि त्यांनी माझ्याबद्दलही वैयक्तिक हे मांडला. नीलमताईंबद्दल मला आदर आधी होता, अजूनही राहणार आहे. फक्त मला त्यांना एकच सूचना करावीशी वाटते की आपण बोलत असताना मातोश्री आपल्याकडे ऐकताय कान देऊन आणि त्या अँगलने आपण ते मधून जो एक मुद्दा काढतात तेवढं जर त्यांनी सोडलं तर त्यांचं खरंच बोलणं फार चांगलं असतं. त्यांनी 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये मांडले की उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबद्दलचा. मला हा मुद्दा मांडायचा होता की उद्धव ठाकरेंनी कोणतेही इलेक्शन लढवलं नसल्यामुळे त्यांची संपत्ती किती हे लोकांना कळायला की मार्ग नाही. जर आता त्यांच्यावर जर आरोप होत असतील तर त्यांनी क्लीन येऊन फेस येऊन त्यांनी करायला हवं. मी जे ऐकतोय त्याप्रमाणे आमच्या किरीट सोमय्यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं जे शेअर होल्डिंग आहे, जी ओनरशिप आहे, जो ट्रॅक आहे, हा आणि भुजबळांचा ट्रॅक हा कुठेतरी मिळता जुळता आहे. आणि मला वाटतं ते आरोप गंभीर आहेत. ते आरोप जर गंभीर असतील तर त्यांनी स्वतःहून ते स्टेटमेंट करून मदत दूर करावी. हे मान्य आहे, सरकार आमचं आहे आणि सरकार देखील ॲक्शन घेऊ शकते. पण तो वेगळा विषय. हा जेव्हा नीतिमत्तेचा विषय असतो तेव्हा तुम्ही देखील स्वतःहून पुढे येऊ शकता. नंतर त्यांनी अनेक काही गोष्टी मांडल्या. तर मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे की जी आपली चर्चा आहे की आरोप प्रत्यारोप काय होतात आहे. तर पूर्वी आरोप प्रत्यारोपाचं प्रमाण तसं कमी होतं. आता झालं काय की सर्व पक्ष जे आहे हे व्यक्तिनिश्चित पक्ष झालेले आहे. तर पक्षावरचा आरोप हा व्यक्तीवर लागू होतो, व्यक्तीवरचा आरोप हा पूर्ण पक्षाला लागू होतो. भारतीय जनता पक्ष एकमेव अशी पक्ष आहे की ज्याच्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय असो किंवा अटल बिहारी वाजपेयी असो, अडवाणी असो, गडकरी असो, यांचं एकमेकांशी काही नातंच नाही आहे. आणि आमचा पुढचा अध्यक्ष कोण हे देखील आम्हाला माहीत नसणार आहे. मात्र हे जे व्यक्तिनिश्चित जे पक्ष आहे यांना पक्ष चालवण्यासाठी आणि सर्वायवलचा जेव्हा विषय येतो तेव्हा जेव्हा तुम्ही तोंडाने फौज हाकता तेव्हा अशा प्रकारची पातळी खालच्या पातळीवर जाते. मग त्याच्यातनं आरोप प्रत्यारोप होतात आणि अशी ती चर्चा घडते. अजित सावंत, तुम्हाला आठवतं आहे गेल्या 6 महिन्यापासून
किरीट सोमय्या सातत्यानं मातोश्रीला टार्गेट करतायत. मातोश्रीवरती थेट त्यांनी माफियागिरीचा दलालीचा आरोपसुद्धा केला आणि त्यामुळंच मातोश्री डिवचली गेली, उद्धव ठाकरे डिवचले गेले. आणि आता तर किरीट सोमय्या थेट उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करा, त्यांच्या कंपन्यांची पण त्यांनी प्रकरणं काढलेली आहेत आणि त्याचा संबंध हा ईडीशी जोडण्याचा प्रयत्न होतो आहे. तुम्हाला वाटतंय की भाजपची ही जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी होती, व्यूहरचना होती शिवसेनेची कोंडी करण्यासाठी? नाही ना, भाजपची जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी होती म्हणण्यापेक्षा भाजपची ही सवयच आहे, किंबहुना त्यांच्या तो रणनीतीचा एक भाग हा फार पूर्वीपासून ठरलेला आहे. मग त्यांच्या त्या स्ट्रॅटेजीच्या तडाख्यातून इंदिरा गांधी सुटल्या नाहीत, राजीव गांधींसारख्या उमद्या नेतृत्वाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला, हे सातत्याने चालत आलं. प्रश्न असा आहे की गोबेलचं प्रचारतंत्र वापरायचं. आणि तुम्हाला माहिती आहे आशिष, आमच्या कोकणामध्ये अशी एक पद्धत आहे, हाके घालायची, आणि हाके घातल्यानंतर ते श्वापद बाहेर आले की मग त्याची शिकार करायची. ही पद्धत भाजपकडून अवलंबली जाते आणि ती अनेकांच्या बाबतीत अवलंबली. जसं आपण मगाशी हेमंत देसाईंनी शरदरावजी पवारांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, अनेक आरोप केले गेले, राजीव गांधींवरती बोफोर्सच्या संदर्भात आरोप केले गेले, परंतु हे आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत किंवा कधीही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ शकली नाही. परंतु ह्या दोन्ही माणसांना, शरद पवार असोत किंवा राजीव गांधी असोत, त्यांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप झाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यामुळे ग्रहण लागलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज एक्झॅक्टली हेच भाजपकडून शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडतं आहे. मुळात मुद्दा असा आहे की जर शिवसेनेच्या अशा स्वभावाचा, अशा चारित्र्याबद्दल जर तुम्हाला माहिती होती तर तुम्ही इतकी वर्ष त्यांच्याबरोबर राहिलात कशाला? आज जनतेच्या मनामध्ये हा पहिल्यांदा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न येतो, जसं विश्वास पाठक म्हणतात की उद्धव ठाकरे कधी निवडणूक लढले नाहीत. तरी पण निवडणूक लढले नाहीत तरी तुमच्याबरोबरच होते, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकार तुमचं होतं, आता तुम्ही संबंध देशामधला काळा पैसा खणून काढायला निघालेले आहात. मग का नाही उद्धव ठाकरेंच्या याची चौकशी करीत? आजच तुम्हाला नेमकी निवडणूक तोंडावर आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या कंपन्या इतक्या आहेत, मग त्या कंपन्या शोधायच्या झाल्या तर मग गडकरींपासून सुरुवात करायला पाहिजे. कारण देशातला पहिला राजकीय नेता ज्याने मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप झाला तो गडकरींवरती झाला आणि शेल कंपन्या किती आहेत ते सगळं पुढे आलं. आणि त्यावेळेला किरीट सोमय्या पण ते आरोप करण्यामध्ये पुढाकार, गडकरींचं राष्ट्रीय अध्यक्षपद भाजपचं गेलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की किरीट सोमय्यांना आज सगळेजण एक ब्लॅकमेलिंग करणारा किंवा आरोप करून नंतर सेटिंग करणारा नेता म्हणून ओळखतात आणि तशी त्यांची प्रतिमा त्यांनी, कारण कुठलाही प्रश्न त्यांनी धसाच लावल्याचं काय आजपर्यंत दिसलेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं म्हणायचं की आता जी आरोपांचा जो स्तर आहे तो मात्र भाजपकडून दिवसेंदिवस घसरत चालला आहे आणि शिवसेनेला त्याला उत्तर देण्याशिवाय काय गत्यंतर राहिलेलं नाही. कधी कौरव पांडव आणायचे, मग शकुंती मामा त्याच्यात आणायचे, शिखंडी आणायचा, बृहन्नडा आणायची, कुत्री, मांजरं, वाघ सगळे प्राणी त्याच्यामध्ये आणायचे. म्हणजे हा स्तर एवढा खाली गेलेला आहे की कायचं कारण असं, सुरुवातीपासून जसं आपण म्हणालात की शिवसेनेवरती आरोप, बांद्राचे साहेब, ही सुरुवात कोणी केली? माफियागिरीचा आरोप, खंडणीखोरीचा आरोप कोणी केला? म्हणजे शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं हा एक डावपेचाचा भाग ठरवूनच हे सगळं केलं गेलं. आता शिवसेनेसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर काय गत्यंतर राहिलेलं नाहीये त्याला. आणि म्हणून पारदर्शकतेचा जो मुद्दा आलाय तो मुंबई महापालिकेला घेऊन आलेला आहे की मुंबई महापालिकेचं बजेट हे 37,000 कोटी रुपयांचं आहे आणि मग त्याचं ऑडिट होत नाही असं भाजपचं म्हणणं आहे. आणि म्हणून इथून पुढं कारभार करायचा असेल तर मग त्यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आणा असा अट्टहास एकीकडं करायचा आणि दुसरीकडं थेट उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरती माफियागिरीचा आरोप करायचा, ही दुहेरी नीती भाजपनं स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून अवलंबली. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही बघा की पारदर्शकतेचा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो पहिल्यांदा आशिष शेलारची ती स्ट्रॅटेजी आहे. देवेंद्र ते आणि किरीट सोमय्यांनी एकदम आघात केल्यानंतर त्यांचं असं व्यूहरचना असावी की हे बॅकफुटला जातील आणि केवळ त्या भ्रष्टाचाराच्या, म्हणजे शिवसेना भ्रष्टाचारी आहे आणि महापालिका पूर्ण धुवून काढली त्यांनी, अशा प्रकारे त्यांना खिंडीत गाठायचं. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टीवर शिवसेनेने समजा काही गोष्टी केल्या असतील, चांगल्या गोष्टी काही केल्या असतील, काही गोष्टी चांगल्या केल्याच आहेत आणि शिवसेना भ्रष्टाचारी नाही असं काही मी आरोप करणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो स्वतंत्रपणे. एक गोष्ट अशी, पण यांना आत्ता लक्षात कसं आलं? आता अजित सावंतांनी याचा उल्लेख केला गडकरींचं एकदम प्रकरणाचा सगळा धुराळा उडाला प्रचंडपणे आणि एकदम
शांत झाला तो. ती वेळ का शांत झाला अचानकपणे, कोणी काही फिक्सिंग केली हेही आपण बघायला पाहिजे. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला झाला शांत. कंप्लीट. आणि आता तुम्ही बघा की बंगारू लक्ष्मण हे अत्यंत पारदर्शीपणे पैसे खात होते, हे टेबलाखालनं हे सिद्ध झालं त्यावेळी. अजय संचेती यांचे फ्लॅट्स हे आदर्शच्या इमारतीचंच आहे. यांना कसला काय अधिकार दिला, ट्रान्सपरन्सी अचानक कुठनं आली. त्याच्या अगोदर आता मगाशी यांचा उल्लेख केला की अण्णा हजारेंनी ज्यांच्यावरती आरोप युतीच्या काळात केले त्यापैकी एक शोभाताई फडणवीस होत्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ शिवणकर नव्हते, बबनराव घोलप होते, अनेक जण होते. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की ज्या मुंड्यांनी पवारांवरती आरोप केले त्या मुंड्यांनीच सांगितलं की 8 कोटी रुपये माझ्या निवडणुकीमध्ये खर्च झाले. तेव्हा यांना कुठला अधिकार मिळतो याच्यामध्ये ट्रान्सपरन्सीचा कुठलाही. आणि ते काय म्हणाले की उद्धव ठाकरेंवरती आरोप झालेले आहेत तर त्यांनी आता त्याची उत्तर द्यावेत. आता उद्या कोणी तुमच्यावरती आरोप करेल की तुम्ही ताबडतोब द्या तिथे माहिती. का कोणी काही आरोप केलं तर असं नाही चालणार. इन्कम टॅक्सला उद्धव ठाकरे रिटर्न भरत असतील ना, त्यांना ती माहिती मिळेल. आणि हे नक्कीच आहे, मी उद्धव ठाकरेंचं काही शिवसेनेचं या बाबतीत काही समर्थन करत नाही, पण असं आहे की तुम्ही जेव्हा त्यांच्यावरती आरोप करता तेव्हा तुमचे जे अनेक नेते आहेत किंवा मंत्री ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, पंकजाताईंवर जेव्हा आरोप झाला तेव्हा ACBने ती प्रकरण दाखल केलेलं होतं, पण त्याच्या अगोदरच देवेंद्र म्हणाले होते की मला बाह्यता असं काही दिसत नाही. तेव्हा त्यांनी ACBच्या चौकशीपूर्वी ACBने क्लीन चिट देण्यापूर्वीच यांनी क्लीन चिट दिलेली होती, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि दुसरी गोष्ट आहे, राज्यमंत्री रणजित पाटलांना अधिवेशन काळातच 8 दिवसात ACBनं क्लीन चिट दिली, जे आज राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. नक्कीच. आणि दुसरं बघा की 1-2 वर्षापूर्वी अशी हे आलो की मॅजिस्ट्रेट जी चौकशी करतो अनेक प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये कॅबिनेटचा असा निर्णय झाला की त्याला ते अधिकार द्यायचे नाहीत आणि ACBला स्वतंत्रपणे अधिकार नाही. ते पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये असा निर्णय झाला की ते मुख्यमंत्र्यांकडे अधिकार राहतील. आणि अनेक बाबतीमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहिरात केली गेली की मी कसे अधिकार दिलेले आहेत, पण अनेक केसेसबाबत अजूनही निर्णय झाला नाही. तो का झाला नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 15-15, 20-20 मंत्र्यांवरती आरोप होतात आणि त्याची तुम्ही काहीही चौकशी करत नाहीत आणि यांचीच केवळ चौकशी करायला तेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा त्याच्यामध्ये पारदर्शित्व नाही आहे, तुमचा पूर्णपणे पक्षपात दिसून येतो. आणि भारतीय जनता पक्षाची ही ढोंगबाजी आहे. UPमधले अनेक नेते आहेत जे भाजपचे, प्रचंड संपत्ती आहे त्यांच्याकडे, कुठून आलेली संपत्ती ती. आणि हा जो आत्ता सगळा प्रचार चालला आहे तो शिवसेनेचाही मोठा खर्च दिसतोय आपल्याला, पण भारतीय जनता पक्षाचा हा जो खर्च सगळा चालला आहे, FM रेडिओ घ्या, सोशल नेटवर्किंग साईट्स बघा तुम्ही, टेलिव्हिजनचा प्रचार बघा, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या बघा तुम्ही, केवढ्या हा पैसा कुठून आला, कोणी दिला, हे तुम्ही पारदर्शीपणे जाहीर करा ना. हे लोकांना कळू द्या की हा पैसा आणला कुठून तुम्ही. तेव्हा नोटबंदीचा तुम्हाला फायदा नक्कीच झालेला आहे आणि इतरांची कोंडी करण्याचं तुम्ही कारस्थान रचलेलं आहे. पारदर्शीपणाच्या तुम्ही गप्पा मारताय ते पूर्णपणे ढोंगबाजी आहे, ते एकतर्फी आहे आणि तुम्हाला सुद्धा पारदर्शित्व तुमचं सिद्ध करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला माहिती आहे की नीलमताई गोऱ्यांना अगदी सविस्तर उत्तर द्यायचं आहे. तिन्ही पाहुण्यांनी शिवसेनेच्या अनुषंगानं जे जे ते बोललेले आहेत त्याला त्यांना उत्तर द्यायचं आहे, पण ब्रेकनंतर त्यांचं आपण हे सविस्तर उत्तर घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे का? 94% लोक म्हणतायत होय, वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नीलमताई गोरे यांच्याकडं. नीलमताई गोरे, तुम्ही ऐकलत ब्रेकपूर्वी, शिवसेनेवरती आरोप करण्याची स्ट्रॅटेजीच भाजपची आधीपासून होती. किरीट सोमय्या यांनी, आशिष शेलारांनी आरोप करायचे आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा पुढे न्यायचा आणि मुंबई महापालिकेवर अटॅक करायचा. ही स्ट्रॅटेजी आहे. त्यामध्ये शिवसेनेची कोंडी झाली अशी चर्चा आहे. मला असं वाटतं की खरं सांगायचं ना तर यांच्या कोंडीची आम्हाला सवय आहे. आम्ही एक राजकीय धक्का दिला ना तर ते हेलपांडत पडतात. हे पण आम्ही प्रत्येक वेळेला पडलेलं आहे, पाहिलेलं आहे प्रत्येक वेळेला. आणि आमच्या विश्वासाचा प्रत्येक वेळेला घात करायचा. म्हणजे आता मोठे नेते आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण आमच्याकडची लोक ज्यावेळेला फुटले काही, ताबडतोब पुढच्या क्षणी पहिलं येऊन काय केलं तर आम्ही आता विरोधी पक्षनेते होतो. आता काय म्हणजे प्रश्न कसा आहे माहिती आहे का, उपमुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे पण उपमहापौर पाहिजे. काल उद्धवसाहेब बोलले प्रत्येक बाबतीमध्ये. ज्या ज्या वेळेला आमची लोकं गेली पक्ष सोडून त्याबरोबर वाट बघत होते की आता शिवसेना संपायची,
पण मला ना आम्हाला बाळासाहेबांनी एक शिकवलं की रडगाणं गायचं नाही. आणि त्यामुळे आशिष काय माहिती आहे का, आम्ही एकदम शूर आणि वीर आहोत. स्वतःचं कौतुक सांगत नाही मी. आम्हाला सर्व म्हणजे आज शिवसेनेच्या नसणाऱ्या सुद्धा हजारो मतदारांना, लाखो मतदारांना ही खात्री आहे की केवळ आणि केवळ हा भगवा द्वेष जो आहे त्यांच्या मनातला भगव्याचा, ते जे ओढून ताणून घेतलं होतं ना सगळं, त्याच्यासाठी म्हणून हे सगळं त्यांनी उभारलेलं कुभांडे. ज्या क्षणी पियुष गोयल मंत्री झाला त्या क्षणी ही काळ्या दगडावरची रेघ लिहिलेली होती की हे सगळं सुरू होणार आहे. आणि म्हणून आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, की निदान यांची नावं चार चौकात गेली, लोकांना ओळखायला लागले, नाही तर कोण यांना ओळखत होतं या सगळ्या विषयामध्ये. दुसरं असं आहे की आता हेमंत देसाई बोललेले आहेत, त्यांचे शिवसेनेशी अनेक बाबतीत मतभेद असतील, पण कोणी लुंग्या-सुंग्या माणसांनी आरोप केले तर त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर दिलंच पाहिजे का नाही दिलंच पाहिजे. तुम्ही मागं IT रिटर्न्स प्रत्येकाचे मिळवू शकता, काहीच त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या बुडतात किंवा ज्या कंपन्यांच्या संदर्भात काही चौकशा चालल्या आहेत त्याच्यात कुणाचे पैसे आहेत, काय आहेत, याची ऑलरेडी सगळी चौकशीची प्रोसेस चालू असते. मग निवडणुकीमध्ये जसं दर 2 दिवसांनी काहीतरी बोलत राहायचं, तर खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट बोललेले आहेत, ते अनेक वेळा बोललेले आहेत. तुम्हाला तर मला सांगायला पाहिजे आशिष, तुम्ही 2 वर्ष बघत असाल, अनेक आमच्यावरती आरोप होत होते. आम्ही सभागृह चालू होती त्याच्यात उत्तरं देत होतो, त्याच्यात सांगत होतो आमचं म्हणणं. आता निवडणुकीच्या तोंडावरती प्रचार म्हणून जेव्हा हे सगळं सुरू केलं आहे त्यावेळेला राहुल शेवाळे, अनिल परब हे सगळे त्याच्या उत्तरांमध्ये उतरलेले आहेत की एवढ्यासाठी की बाबा लोकांना कुठेतरी दिशाभूल होऊ नये की याचं उत्तर देत नाही म्हणून काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे. पुढचा माझा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की त्यांनी आरोप केले. प्रश्न काय आहे की आरोप केल्यानंतर ज्याच्या चौकशा झाल्या आहेत, चालल्या आहेत, त्याच्यामधले निकाल आले, जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल, त्यात काही शंकाच नाही. बरं, आपण काय माहिती आहे का, नागपूरबद्दल बोललो तर ते म्हणतात नागपूर स्वच्छ आहे, जयकुमार स्वच्छ होतो. का असं माहिती आहे का, जर का फेअर चर्चा असेल किंवा ज्याच्यात आपण सरळ समोरासमोर उत्तर होतं आहे, प्रतिउत्तर होतं आहे, भूमिका होती आहे, एकदा ठरवूनच घेतलं की संपूर्ण खोटंच बोलायचं. एकनाथजी खडसे, पंकजा मुंडे, जवळजवळ 15-16 मंत्र्यांची नावं आली प्रत्येक चर्चेच्या मध्ये. त्यामध्ये डाळ घोटाळ्यावरती कोण बोलतं आहे का आता? एवढा बट्ट्याबोळ करून ठेवला, इतका नागरिकांना, ग्राहकांना त्रास झाला, कोट्यवधी रुपयाचा प्रश्न तयार झाला. जे लोक ज्यांच्या चौकशा चालू होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या, बबनराव पाचपुते असतील, विजयकुमार गावित असतील, त्यांना यांनी भाजपमध्ये पावन करून घेतलं. त्या चौकशांचं काय झालं हे कोणी यांना विचारत नाही. मला तर असंही वाटतं काही वेळेला आशिष, म्हणजे आशिष जाधव, तुलाच बोलते मी, ते आमच्या दृष्टीने तूच आशिष आहेस, तर त्याच्यामध्ये मीडियामध्ये सुद्धा एक मोठा गट आहे की जो गट फक्त आलेला छापत असतो. त्याच्यामध्ये खोलवर जाऊन मी तर असं म्हणीन आता, म्हणजे तुमच्या महाराष्ट्र वनवरतीच मी स्टेटमेंट करते हे की किरीट सोमय्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मी म्हणते जे आरोप केले त्या चौकशी कोर्टात गेल्या का? ते आरोप झाल्यावरती ते आरोप ज्यांच्यावर केले त्यांचं काय झालं? कोर्टात गेले नसतील तर गव्हर्नमेंटनी चौकशी केली का? आणि विशेषतः 2014 नंतर त्यांनी जे आरोप केले त्या लोकांच्याबद्दल त्याच्यातबद्दल एक श्वेतपत्रिका काढावी ना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने. कारण असे आरोप करायचा तो सोडून द्यायचा. मी एक छोटं उदाहरण देते. पुण्यामध्ये अगरवाल नावाचा बिल्डर 2 लाखात घरं देणार होता. तो 2 लाखात घरं देणार आणि मग त्याच्या वेळेला तुम्ही पाहिलं तो पळून जाताना वगैरे चॅनलवर दिसला, गिरीश बापट आणि ते एकाच शोमध्ये होते. आणि नंतर तो अगरवाल पोलिसांसमोर पळून गेला, 2-2, 3-3 महिने सापडला नाही. हा घोटाळा झाल्याबरोबर, समोर आल्याबरोबर पहिलं किरीट सोमय्या अवतीर्ण झाले. काय तुम्ही मग त्याच्यामध्ये त्या अगरवालला पकडायला मदत केली का? अगरवालच्या जाहिरातीवरती जो नरेंद्र मोदींचा फोटो छापून जनतेची दिशाभूल केली होती. आणि असं करत असताना परमिशन कुठल्या अधिकाऱ्याकडून घ्यायला पाहिजे होती? FDAच्याच अधिकाऱ्याकडून घ्यायला पाहिजे होती की हे असं आम्ही करू शकतो की नाही. ती संपूर्ण धाब्यावर बसवलं गेलं होतं की गुपचूप ते परवानगी घेतली आहे नाही घेतली आहे त्याच्यात कोणीच चर्चेमध्ये गेले नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही चौकशी करू. आजही त्या अगरवालच्या केसमध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केली लोकांच्या तक्रारीनुसार आणि काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांखेरीज, त्याच्याबद्दल पुढे काही झालं नाही. सतीश शेट्टीचा खून, ठीक आहे ताई, आपण जुनी प्रकरणही काढतोय, आपण निवडणुकांमधल्या प्रकरणांचं बोलूया. किरीट सोमय्यांचा मुद्दा तुम्ही काढला. किरीट सोमय्यांनी ACB असेल, ED असेल, या ठिकाणी
अर्ज आशिष, याचिका नाही, दाखल नाही. करून पाठपुरावा केला आहे ना, आणि त्यांच्याकडे ते आशिष, तसं हे डॉक्युमेंटेड असं आहे, नाही होऊ शकत. तसे डॉक्युमेंट्स नाही, म्हणजे आहे. मला तू एक सांग. नाही तेच तर ते म्हणतात मला नेहमी. एक सांग. नाही मी काय बोलते, त्यांनीच अरे पण त्यांनी चौकशीची मागणी केली, त्याचा अर्थ प्रत्येक वेळेला दुसऱ्याने उत्तर दिलं पाहिजे असं कोणते राजा हरिश्चंद्र लागून गेलेत का? मग तू जे ते- बोलतोस ना, हा दोन्ही मुद्दा मान्य आहे की प्रकरणं त्यांनी काढतायत. चौकशीची सतीश शेट्टीचा मागणी वगैरे जीव केल्यावर गेला, उत्तर त्याला काहीच देऊच महत्त्व नाही. का? त्यांच्या जीवाला उत्तर महत्त्व दिलंच नाहीये. पाहिजे असं काही नाहीये, ते मी मान्य मी असं करतो. विचारते, पण निवडणुकांच्या की काळात जे आरोप असे झालेले आहेत, मगाशी जे हेमंत देसाई म्हणाले, नाही माझं म्हणणं असं आहे, माझा तुमच्या तात्विक जो तुम्ही पॅरामीटर घेताय ना, त्याच्यात एक माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक निवडणुकीत नवे आरोप. ॲक्च्युली हेमंत देसाई हेच बोलत होते, प्रत्येक निवडणुकीत नवे आरोप, आणि तुमचासुद्धा हाच प्रश्न आहे. आणि निवडणुकीनंतर ते आरोप रात गई बात गई अशी जे हिंदी स्लँगमध्ये म्हण आहे ना, तसा विषय संपल्यावरती विषय संपला तो. हे आपण सुद्धा माध्यमांनी त्याच ट्रॅपमध्ये का बिलकुल सापडायचं? त्यावर सर आपण चर्चा आम्ही का करतोय त्या की सापळ्यामध्ये आज जे सापडायचं? आरोप होत आहेत आणि त्यांचं उद्या काय, म्हणून आणि मी इतक्या असं टोकाचे म्हणते. आरोप होत असताना सेना भाजपकडून उद्या जर का सत्तेसाठी मुंबईमध्ये किंवा अन्यत्र किंवा राज्यातल्या सत्तेसाठी एकत्र यायची वेळ झाली तर मग या आरोपांचं काय, हे आरोप विरले, हाच तर आपला मुद्दा आहे. यावरच आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे का? 96% लोक म्हणत आहेत हो, या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सर्व पाहुण्यांना एकच प्रश्न विचारणार आहे. ही निवडणूक तात्पुरत्या काम चलाऊ संधी साधू आरोपांमध्ये अडकली आहे. लास्ट 1 मिनिट आहे माझ्याकडं, मी आधी जातोय विश्वास पाठक यांच्याकडं. 30 सेकंद. प्रश्न आला भारतीय जनता पक्षाचा, तर भारतीय जनता पक्ष जे आरोप करतं त्यांच्या माध्यमातून ॲक्शन देखील घेतं. जसं BMCमध्ये 3 SIT कमिट्या बसवल्या, ॲक्शन घेतली, इंजिनियर लोकांना सस्पेंड केलं. छगन भुजबळ आज जेलमध्ये का बरं आहे हे आपण बघतोच आहे. की कोलगेट असो, स्पेक्ट्रम असो, कॉमनवेल्थ असो, दिल्लीमध्ये देखील जे आरोप झाले त्याच्या माध्यमातून जे ॲक्शन झाल्या हे आपण सगळं बघतोच आहे. तर भारतीय जनता पक्ष हिट अँड रन असं करत नाही, तो ॲक्शन घेत असतो. आणि अति पारदर्शकतेच्या माध्यमातून जे आमचं सरकार येणार आहे, BMCमध्ये तुम्हाला त्याची अनुभूती येईल. अजित सावंत. आशिषजी, बशीर बद्र साहेबांचा एक अतिशय सुंदर शेर आहे. तो शेर असा आहे कि जमकर दुश्मनी करो लेकिन ये गुंजाइश रहे कि जब कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा न होना पडे. आज या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची अशी अवस्था आहे. पुणे विमानतळावरती भेटले तेव्हा एकमेकांची हस्तांदोलनही करू शकले नाहीत. मराठा आरक्षण इतका स्तर हा आरोप प्रत्यारोपांचा, म्हणजे नुसतं फेऱ्यात अडकलेले तसं नाही. तुम्ही मित्र होतात, एकत्र तुम्ही राज्य चालवलेलं आहे, एकत्र महापालिका 20 वर्ष चालवलेली आहे, आणि तुम्ही एकमेकांना खंडणीखोर, माफिया, मांजऱ्याचे साहेब इथपासून ते अगदी यांची चौकशी करा, त्यांच्या मुलाबद्दल वाटेल ते बोला. हे जे सगळं चाललं आहे ते निश्चितपणे स्तर घालवणारा, खालती स्तर आणणारं आहे असं मला वाटतं. आणि उद्या जर कधी ह्यांना एकत्र यावं लागलं, कधी परिस्थिती तशी निर्माण झाली, आणि येतीलही हे आज, कारण आपण कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं, शेवटी आलेच एकत्र. 2014च्या विधानसभेमध्ये बघितलं एकत्र. परंतु आता अशी परिस्थिती आहे की एकत्र आल्यानंतर एकमेकांना तोंड दाखवू शकतील की नाही, अशी परिस्थिती आता ह्या आरोपांनी निर्माण केलेलं मला असं वाटतं. आणि ह्या सगळ्या बशीर बद्र साहेबांच्या या शेरपासून ह्या दोघांनी बोध घ्यावा की जमकर दुश्मनी करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा न होना पडे. नीलमताई, शेवटचे 30 सेकंद. मला असं वाटतं की कोण काय म्हणो, आम्हाला त्याची काय पर्वा नाही आहे. आज बघा, मराठा आरक्षणात काम करणाऱ्या राष्ट्रीय मराठा पार्टीने आज आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा पाठिंबा येतो आहे, आणि शेतकरी संघटना असेल, दलित चळवळ असेल, सगळ्यांना भाजपचा हाच दुटप्पी अनुभव येतो आहे. त्यामुळे आम्हीच फसवले गेलो याच्यापेक्षा सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी सेनापती बापटांचं जे वाक्य आहे, महाराष्ट्र आधार या भारताचा, खरा वीरवैरी पराधीनतेचा, आणि त्याच्यामुळे आम्ही शिवसेना जी आहे ती इथे ठाम आहे. नंतर बोलायचं असेल तर शेवटी असं आहे ना, तुम्ही खूप सुसंस्कृतपणाची अपेक्षा करताय हो भारतीय जनता पक्षाकडून, की त्यांना काहीतरी मन असलं पाहिजे, पण तसं नाहीच आहे. हे भारतीय जनता पक्ष म्हणजे खाटीक आहेत लोकशाहीचे, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना आणि वागताना आम्हाला कठोरपणानेच वागायला लागणार, म्हणून आमची मानसिक तयारी आहे. ठीक आहे, ठीक आहे. शेवटी हेमंत देसाई.
मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांबद्दल एकदम प्रेम उतू जाते भारतीय जनता पक्षाचं, तर त्यांचा पावनखिंड हा शब्द वेगळ्या पद्धतीने आपण बघू की जे जे गुंड येतील किंवा जे जे करप्ट लोक असतील त्यांना पावन करून घेणं, आणि पावन ही खिंड वेगळ्या प्रकारची यांची आहे. आता एक राज पुरोहितांचे पुत्र आकाश पुरोहित चुकून असं बोलून गेले, म्हणजे की माझ्या वडिलांनी राजकीय दुकानदारी केली असं त्यांना वेगळं म्हणायचं होतं, पण भाषेवरती हे नसल्यामुळे पण चुकून कदाचित खरं बोलून गेले की काय मला माहिती नाही. प्रश्न आता असा आहे की या आरोप प्रत्यारोपांच्या याच्यातनं मुंबईचे सगळे महत्त्वाचे मुद्दे बाजूला हे केलेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी किती पैसे केले, देवेंद्र फडणवीसांचं काय झालं, खंबाटाचं काय झालं, याचा मुंबईशी काय संबंध याचा काहीही संबंध नाही. आणि त्या मुंबईच्या ह्याच्यावरनं आता पुन्हा जी काही टशन सुरू आहे त्याच्यामध्ये पुन्हा जर एकत्र आले तर मग लोकांनी त्यांना विचारायचं का की आता तुम्ही एका ताटात जेवू नका, शेजारी शेजारी बसू नका, पहिल्यांदा या आरोपांचं उत्तर द्या, खंडन मंडन करा, ईडीकडे जा, इन्कम टॅक्सकडे जा, चौकशा करा, आणि त्याच्यावरनं ते जे काही तुम्हाला म्हणजे क्लीन चिट मिळाली तरच तुम्ही सत्तेत शेजारी शेजारी बसा असं म्हणायचं का आपण. आत्तापर्यंतचा इतिहास असाच सांगतो की हे राजकीय कुरघोडीचं संपूर्णपणे एक शास्त्र विकसित झालं आहे, त्यामधनं सगळे लोकांचे मुद्दे बाजूला होत आहेत, आणि म्हणून लोकांनीच यापासून सावध राहिलं पाहिजे आणि खरा आपला कोण आहे माणूस त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे. खरं तर ही जी निवडणूक आहे ज्याचं विश्लेषण आपण मिनी विधानसभा निवडणूक असं करतो आहे, या निवडणुकीमध्ये सर्व फोकस हा मुंबई महापालिका निवडणुकीवर गेलेला आहे, आणि त्यातून मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे, शिवसेना विरुद्ध भाजप असा हा सामना रंगलेला आहे. त्या सामन्यामध्ये सामना वृत्तपत्रावरही भाजपनं आक्षेप घेतलेला आहे. इतकी टोकाची भूमिका ही शिवसेना असेल किंवा भाजप असेल या दोघांनीही आरोप प्रत्यारोपांच्या निमित्तानं या प्रचारात घेतलेली आहे. म्हणूनच जेव्हा 23 फेब्रुवारीला निकाल लागेल त्या दिवशी नेमकं महाराष्ट्रात पुढं काय होऊ शकेल हे आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत तरी हे आरोप प्रत्यारोप आणखी सुरू राहतील आणि आपली चर्चाही सुरू राहील. आज इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात महापालिका निवडणूक अडकली आहे का? 95% लोक म्हणतायत हो, ही निवडणूक अडकली आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.